आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी फकीरासारखी त्यांची कादंबरी जी अजरामर झाली, जो फकीरातला नायक फकीरा आजही सामान्य माणसाच्या व्यथांना अभिव्यक्ती देतो आणि केवळ अभिव्यक्ती देत नाही तर लढण्याचं सामर्थ्य देखील देतो। त्यामुळे त्यांनी जे साहित्य निर्माण केलं ते त्या काळाला सुसंगत तर होतच, पण त्यांचं साहित्य कालजयी आहे, ते आजही तेवढंच सुसंगत आहे। आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारने निर्णय करून त्यांच्या साहित्याचे खंड हे प्रकाशित करण्याचा आम्ही निर्णय केला। आणि आपल्याला माहिती असेल मागील वर्षीच आम्ही त्यातले काही खंड हे त्या ठिकाणी रिलीज देखील केले। अण्णाभाऊंचं हे जे काही साहित्य आहे हे सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यांनी जो दिलेला मंत्र आहे तो मंत्र सर्वसामान्यांच्या जीवनाचा मंत्र झाला पाहिजे, याकरता हे सगळे प्रयत्न आपण केले। शिंदे साहेबांनी मगाशी सांगितलं की आपल्या सगळ्यांची मागणी होती की या ठिकाणी पार्टीप्रमाणे आरटीची निर्मिती केली जावी आणि निश्चितपणे त्या ठिकाणी आम्ही आरटीची निर्मिती केली आणि आरटीच्या माध्यमातून आज मला अतिशय आनंद आहे। त्यावेळी आमच्या एका छोट्या भगिनीचा आम्ही सत्कार केला जी IAS ची परीक्षा पास झाली आणि आपल्या समाजातनं ही मुलगी आज IAS मध्ये गेली। पण माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, एकीकडे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आहेत, खरं म्हणजे आमच्या मातंग समाजामध्ये तर कलावंतांची कमतरता नाही आहे। कलावंतांची खाण कुठे शोधायची असेल तर आमच्या मातंग समाजामध्ये गेलं तर ती खाण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। पण त्याच वेळी आज आवश्यक काय आहे? आवश्यक आहे आपल्या समाजाला शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या आपल्याला कसं पुढे नेता येईल। विशेषतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये आजही समाजामध्ये काही प्रमाणात मागासलेपण आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून ते मागासलेपण दूर करण्याकरता विविध उपाययोजना आपण करतो की ज्या उपाययोजनांच्या माध्यमातून एकदा जर आमचा तरुण हा या शिक्षणाच्या मुख्यधारेत आला तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना तर शिकण्याची संधी मिळाली नाही, पण त्यांच्यावर आज अनेक लोक PhD करतायत। पण तीच प्रतिभा या समाजातल्या अनेक तरुणांमध्ये आपल्याला तयार करता येईल आणि म्हणून त्याही दृष्टीने आपल्याला सगळ्यांना मिळून या ज्या संस्था आहेत ही केवळ स्मारकं नाही आहेत, या स्मारकांच्या माध्यमातून हा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे।